नमस्कार, मी डॉक्टर पूजा पोळ, कन्सल्टंट फिटल मेडिसिन ॲट सोनोफिज क्लिनिक, अहिल्यानगर. क्लिनिकमध्ये बराच वेळा प्रश्न केला जातो की मॅडम तुम्ही एवढ्या सोनोग्राफी सांगताय, खरंच हे माझ्या बाळासाठी सेफ आहे की त्याने काही व्यंग होऊ शकतो का? तर आज आपण समजून घेऊया की सोनोग्राफी नेमकी कशी तयार होते आणि खरंच ती बाळाला सेफ आहे की नाही आहे. तर अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राफी यामध्ये अल्ट्रासाऊंड वेव्हज वापरल्या जातात. अल्ट्रा म्हणजे अतिसूक्ष्म, साऊंड म्हणजे ध्वनी तरंग. ध्वनी तरंग म्हणजे जे आपण बोलतो आहोत ती साऊंड एनर्जी, की जे आपल्या ऐकण्याच्या कॅपॅसिटीच्या पलीकडे असते, म्हणून त्याला अल्ट्रासाऊंड असं म्हणतात. तर ही अल्ट्रासाऊंड एनर्जी काय करते? तुम्ही सोनोग्राफी मशीन बघितली असेल क्लिनिकमध्ये, त्याला एक असा मॉनिटर असतो आणि एक प्रोब असतो. हा प्रोब डॉक्टर प्रेग्नंट मदरच्या पोटावर ठेवतात. या प्रोब मधून ध्वनी तरंग आईच्या पोटाद्वारे बाळापर्यंत पोहोचतात आणि ते बाळाला धडकून मागे रिफ्लेक्ट होतात आणि त्याची इमेज आपल्याला मॉनिटरवर दिसते आणि मग ही इमेज डॉक्टर इंटरप्रिट करतात नॉर्मल ॲबनॉर्मल आहे की नाही. अशा पद्धतीने सोनोग्राफीचं काम चालतं. सोनोग्राफीमध्ये एक्स-रे किंवा सिटी स्कॅन यामध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली जाते ती नसते. त्यामुळे सोनोग्राफीची जी टेक्नॉलॉजी आहे ती बाळासाठी आणि आईसाठी दोघांसाठी अत्यंत सेफ असते. 40 ते 50 वर्षाचा रिसर्च असं सांगतो की सोनोग्राफीमुळे कोणत्याही बाळामध्ये व्यंग सापडलेला नाही. मग ही जी साऊंड एनर्जी आपण वापरत आहोत ती काहीच इफेक्ट नाही करत का? तर तसंही नाहीये. ही साऊंड एनर्जी दोन प्रकारचे इफेक्ट करते. त्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये मेकॅनिकल इफेक्ट किंवा थर्मल इफेक्ट असं म्हणतात. तर हे मॉनिटर कसं केलं जातं? तर जे ॲडव्हान्स मशीन असतात आपण जे वापरत आहोत त्यामध्ये मेकॅनिकल इंडेक्स आणि थर्मल इंडेक्स हा मॉनिटरवर डिस्प्ले केलेला असतो. तो आपण प्रयत्न करतो की लेस दॅन 1 असेल. त्यामुळे जेव्हा तो लेस दॅन 1 असतो त्यावेळेस बाळाला किंवा आईला याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. तर आजच्या तारखेमध्ये जर आपल्याला बाळाचं फिटल वेलबिंग जे आपण म्हणतो की आजूबाजूचं पाणी, अवयव, वाढ हे सगळं जर बघणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी सध्याच्या डेटला सोनोग्राफी हे एक उत्तम आणि सेफ माध्यम आहे. आणि जेव्हा अतिजोखमीची प्रेग्नन्सी असते, वारंवार सोनोग्राफी करायला सांगते. कधी कधी बाळाची जेव्हा वाढ कमी असते तर त्याचा ब्लड सप्लाय मॉनिटर करण्यासाठी आपल्याला आठवड्यातून 2दा कधी कधी डेली सोनोग्राफी करावी लागते. तर तेही अगदी प्रेग्नन्सीमध्ये बाळासाठी आणि आईसाठी दोघांसाठी अत्यंत सेफ आहे. तर या संदर्भात जर तुम्हाला काही शंका असतील तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा या नंबरवर संपर्क साधा. धन्यवाद.